पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. निराशेनं दुभंगलेल्या मनाला मनोरंजनाची प्रेमळ फुंकर घालायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, आता इथे रंगणार आहे चर्चासत्र आणि आजच्या चर्चासत्राचा विषय आहे संसाराची दोरी नेमकी कोणाच्या हातात. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची रस्सी खेच अनुभवण्यासाठी आणि जीच करण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. नमस्कार 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 हो मंडळी, मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर जबरजंग दणक्यात स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MJ महाचर्चा. तर मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे, या कार्यक्रमात आपण 2-1.5 शहाण्या लोकांना बोलवतो. त्यांना तू मलाच किती अक्कल आहे हे पटवून देतो आणि नंतर त्यांच्यामध्ये कच 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 भांडण लावतो. मग ते खडे खडे एकमेकांचे मुद्दे कडून काढतात हो. तर मंडळी, म्हणजे बघा, जसं 2 मांजरांच्या भांडणात माकड लोणी घेऊन जातो, तसं आम्ही TRPचं लोणी खट्टम करून टाकतो आणि त्याला असं गोंडस नाव देतो जर्नलिझम बाण. तर आजचा आपला विषय नवरा की बायको, सुखी संसाराची दोरी कोणाच्या हाती. अर्थातच यशस्वी सहजीवनाचा सूत्रधार कोण. आणि या विषयावर चर्चा करायला आपल्या इथे आपल्या अकलेचे दिवे लावायला 2 स्वयंघोषित मान्यवर आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली टिचभर ओळख हातभर करून प्रेक्षकांच्या तोंडावर अशी टचक्कन फेकून मारावी. असं कोण बोलतो? मी बोलतो, कारण नंतर माझ्याकडे बोलायला काहीच नसतं. मी बघतो, अरे बापरे, हा का, असं का, अरे बापरे, एवढं तर कर. नमस्कार, मी अखिल भारतीय आम्ही बायका आमचंच ऐका संघटनेची राष्ट्रीय अध्यक्षा चेतना भट. रोहितजी नमस्कार. मी अखिल भारतीय बायकाचनी भांडी घासू द्या पण आम्हाला निवांत बसू द्या या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सावत्या माने फ्रॉम सातारा. वा, क्या बात आहे. आणि नमस्कार, मी अखिल भारतीय मोरे आणि अरुण यांच्यासोबत घासू द्या श्यामचं करिअर नासू द्या या संघटनेचा अध्यक्ष श्याम राजपूत. मंडळी, ओळख झालेली. आता आपण विषयाकडे येऊया. नवरा की बायको, सुखी संसाराची दोरी कोणाच्या हाती. रोहितजी, मी आधी तुमच्याकडे येतो. माझा आक्षेप आहे. लगेच आक्षेप? माझा आक्षेप आहे. त्यांच्याकडेच का आधी? असंच प्रत्येक वेळी नवरेच का आधी हो? जनरल नाही, आधी नवऱ्यांनी जेवायचं, मग त्यांच्या मागून बायका जेवायला बसणार. कुठल्याही विधी करायच्या झाल्या की आधी नवरे करणार, मग बायका फक्त मागून मम म्हणणार. एवढंच कशाला, लग्नाचे फेरे घेताना सुद्धा आधी नवरा फिरणार, त्याच्या मागून बायको फिरणार. दरवेळी हेच का हो पाहिलंय? अरे बाकीच्या वेळेस लेडीज फर्स्ट असते तेव्हा. हा, लगा गाडीत बसताना हॉटेलात जाताना आपण ह्यासनी पहिलं दारू उघडून द्यायचं, मग आपण मागणं घुसायचं. ह्याला काय अर्थ आहे हो? कुठं बाहेर जायचं म्हणलं तर ह्या 2-2 तास थोबाड रंगवीत बसणार. मग ह्यांचं झाल्यावर आपण 5 मिनिटात कसं बस घालायचं कपडे साला निघा. अरे ही सगळं सोडा. ती टायटॅनिक जेव्हा बुडत होती की नाही, तेव्हा आपण पहिल्या बाया बाहेर काढल्या, नवरे तिकडे मेले ती जायला बुडून बुडून. या बघा, सुखी संसार असं मुळात काहीच नसतं जगात. नसतं? मला सांगा, छोटासा समुद्र आणि भलं मोठं डबकं असं ऐकलंय का? नाही गड्या. तसंच आहे सुखी संसार. परस्पर विरुद्धार्थी शब्द आहेत दोन्ही. अरे एका घरात सुख आणि बायको दोघी एकत्र कवाज नांदू शकत नाहीत. कवाज नांदू शकत नाहीत. अरे ती पुंगीवाला येतोय का? ती पुंगीवाला आल्यावर उंदर कशी टपाटप एका घरातनं बाहेर पडते ती गोष्ट. अशी बायको घरात आली की सुख पण टपाटप बाहेर पडते घरात. खरंय. अव लग्न झाल्या नवरा बायकोच्या मिठीत असतोय. थोड्या दिवसात तो तिच्या मुठीत जातोय. मग ती त्याला माठ समजायला लागती. मग ती त्याला एवढा धंद्याला लावती की तो त्याच्या आईला संन्यास घेऊन कुठल्या तरी मठात जाऊन बसतोय. काय बोलतोय?
ती कोण म्हणलंय की नाही ती प्रेम आंधळ असतं बेण्या लग्न कर तुला डोळे फुटतेली बरोबर वाटेल ते बोलता का हो? वाटेल ते वाटेल तर काय बरोबर बोलती अतिशय उथळ मांडणी केलेली आहे तू. काय उथळ मांडणी आहे याच्यात नाही मी म्हणते जर संसाराची दोरी नवऱ्यांच्या हाती असली असती ना तर त्या दोऱ्यांना अनेक संसारांनी जीव आपले टांगून घेतले असते. काय बोलते ते काय बोलतायत अहो, नवरा असतो कुठे संसारात? नसतो. संसाराचा अख्खा गाडा बिचाऱ्या बायका ओढत असतात. बापरे. मुलं बाळ त्यांचं खाणं पिणं सगळ्यांचा स्वयंपाक पाणी सगळे सणवार आजारपण सगळी संकट बिचारे बायका स्वतःच्या खांद्यावर पेलत असतात हो. खरंय खरंय. हे हुंगत फिरत असतात हे नुसते गावभर. काय ही भाषा चालती का तुम्हाला नाही, आता? नाही, असं हुंगत फिरत असते ती म्हणजे नका. का हुंगी आहे का मी आताच अरे नाही. आताच साडा कुत्रा आहे का माग माग फिरतोय सगळ्याची मी एक कुत्रा मी म्हटलेला काय नाही तुमचा बोलताय तुम्ही ना? म्हणताय. कळतंय का तुम्हाला येताना. एक मिनिट मला मुद्दा मांडायला दिलात की नाही हो, आता? हो, हो. मला बोलू द्या. बोला बोला बोला. आहातच तुम्ही हुंगे. मला हे साधा मुद्दा आहे. हम्म, पुरुषाचं लग्न झालंय हम्म. हे ओळखता येतं का हो? म्हणजे हे काय असं वेगळं करतात हो? मंगळसूत्र घालतात नाही जोडवी घालता तुम्ही नाही गड्या. नाही ना. बाईनी सगळं करायचं. बाईनी आपलं नाव चेंज करायचं. बाईनी आपलं घर सोडून यांच्या घरात यायचं. बाईनी मिसचं मिसेस व्हायचं. हे मिस्टरचे मिस्टरच राहतात ना. अरे मग हे असं काय वेगळं करतात की ज्याने आम्हाला कळेल बाबा एखाद्या पुरुषाचं लग्न झालेलं आहे. जोरात आहे ताज. बोला बोला आता. अरे आमचं पडलेलं थोबाडच सांगते ह्याचं लग्न झालंय म्हणून आम्हाला दुसरं काय करायची गरजच नाही. विनाकारण ज्या पुरुषाच्या डोळ्यात भ्या दिसतंय की नाही समजून जायचं बाबाचा बाजार उठलेला आहे त्याचं लगीन कन्फर्म झालेलं आहे. खरे खरे. त्याला गरजच लागत नाही काय करायची. तुम्ही काय सांगताय दावा हाच बँड पॅन्ट. हाच बँड ज्याच्या आयुष्याचा बँड वाजलेला असतो आणि बाकीची त्याच्या हसते की नाही त्याला म्हणते ती हाच बँड. काय हसताय तुम्ही पण काय बरोबर आहे. हसताय? बरोबर आहे. मुळात शब्द नीट वापरा. काय? भाषा हजबंड असं भाषा सुधारा. हजबँड म्हणे. ओटी केली त्यांनी विनोदासाठी करावे लागतं. तुम्ही पण करा होईल विनोद. वा मला सरळ सरळ दिसतंय तुम्ही त्यांच्या बाजूने झुकलेले आहात. नाही नाही काय? नाही. नाही असं असेल तर मला सांगा मी जाते. हो, नाही. मला रजा द्या. हो नाही 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 असं नका करू ना. थांबा ना तुम्ही. असं काय मुळात मी इथे विनोद करायला नाही आले ना माझे मुद्दे मांडायला आलेले. मांडा मांडा मुद्दे मांडा मांडा. होतंय काय यांना थोबाड पाडायला? आता कसं बोलते ते? थांबा त्यांना. मुळात भ्या असायला यांना होतंय काय मुळात? म्हणजे 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 हे काय करतात तो सगळे ऍडजस्टमेंट तर बायको करते ना. आपल्या आई वडिलांचं घर सोडून यांच्याकडे येते. यांच्या घरात ऍडजस्ट होते. यांच्या आईला स्वतः आई म्हणते. हो तिच्याशी पटो वा न पटो तिच्या बरोबर राहते ना ती. खरे खरे खरे. राहत मग तुम्ही आम्हाला सांगा आम्ही येऊ तुमच्या घरात राहायला. आम्ही तुमच्या पप्पासनी पप्पा म्हणू. यात काय मला नाही लाज वाटत बाबा. यांच्या पप्पांना तुम्ही पप्पा का बरं म्हणान पण. ओ ह्यांच्या नाही हो मग माझ्या बायकोच सांगतोय ना मी. तसं तसं त्यांच्या कशाला बोलतोय इथं? बरं बरं ठीक आहे. अरे माझ्या रिजेक्ट केलेल्या लिस्ट मध्ये सगळ्यात शेवटची पोरगी असेल ती पण ह्यांच्यापेक्षा भारी आहे. तुला कोण बोलतोय इथं? एक मिनिट तुमचं नाव पण वाच तुमचा फोटो पण बघणार नाही हो मी. आ, तुम्हाला धावणार आहे कोण? अरे थांब. तुम्हाला धावतोय कोण? मला बघणारी लय आहे ती. बघते ती बरोबर. तुम्ही सोडा माझा नाद. हो, हीच आहे. मुद्द्यावर या. मुद्द्यावर या. मुद्द्यावर या. मुद्द्यावर मला या. एवढंच म्हणायचे मला सोडा तुम्ही मी घर जावं होईल मला काय फरक पडत नाही. बरं, जावई? माझं आणि सासऱ्याचं निबार जुळतंय. आम्ही म्हणजे घट्ट आहे आमचं घट. वा वा वा. आम्ही एकदा बसलो की नाही हा वाटतं 4-4 वाजेपर्यंत उठतच नाही. चार. निवार बाटली संपल्याशिवाय सुट्टीच नसती. बापरे. 4 पॅक झाले होतं सासऱ्याच्या मांडीवर बसून पितोय मी. 2 पॅक झाले होते स्वतःच म्हणते मला अय पाहुणं अरे काय लागा तुम्ही आवाज आव कुठं करताय आता अरे तुरु करा मग टपले देतच. आमचं लय निराळ गाणं आहे तुम्हाला सांगतोय. आम्ही म्हणजे दोघं गळ्यात पडून रडणार. तो मला म्हणणार ती तशीच आहे मग मी बी त्याला म्हणणार ही बी अशीच आहे. मुद्दा त्यामुळे दुःखी. काय समदुखी बेवडा मारून 4 तास बसायला काय लागत नाही. आयुष्यभर काढून दाखवा एकत्र. बरोबर. एका बाईच्या चालू असलेल्या संसारात दुसऱ्या बाईने येऊन स्वतःची जागा निर्माण करणं सोपं वाटलं तुम्हाला? आपण दुसऱ्या बाईचा पण विचार करा ना तुम्ही. दुसऱ्या बाईला पण तिच्या संसारात कुणाला तरी ऍडजस्ट करून घ्यायलाच लागतंय की. हो हो हो. आणि 2 बायकांच्या वर्ल्ड वॉर मध्ये लागा आमच्यासारखा मरतोय ते जायला. खरंय खरंय तुमच्या. काय खरंय काय खरे खरे करताय तुम्ही? होस्ट आहात ना होस्ट सारखे वागा. त्यांच्या बाजूनी बोलू नका. नाही बोलत मी फक्त त्यांच्या मुद्द्याला दुजोरा दिला हो. बाकी काही नाही गेले मी. मी म्हणजे असं वरवर खरंय असं बोललो असं ठामपणे खरंय असं नाही बोललो मी.
अरे पण एवढं कशाला भेटाय खरं आहे त्याला खरं म्हणाय काय हरकत आहे तेव्हा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.